बोराट्याला गेलो, विहीर आहे, लाईन आहे, टाकी पण आहे, पण 200 मीटर पाईपलाईन टाकायची आहे. 200 मीटर पाईपलाईन फॉरेस्टवाले टाकू देत नाही. त्याच्यामुळे यंत्रणा गो. फॉरेस्टनं परवानगी दिली नाही, म्हणून आता बोराट्याले नळ भेटत, पाणी भेटत नाही. ते चोरून टाकावं लागतं कधी कधी आणि मग पाणी भेटते. पाण्याचा धर्म सुद्धा महाराष्ट्र सरकारनं चांगल्यापणाने निभावला नाही. जल मिशन मध्ये एवढ्या प्रकारचा करप्शन झालेला आहे. आता ह्या हापसीत 7-8 महिन्यापासून बंद आहे. म्हणजे पाण्यावर सोलरवर सगळे पंप आहे, ते पूर्ण पाणी भेटत नाही. अर्धा तास नळाले पाणी येतं, कधी ते येत नाही. मग हापसीवर जर महिला गेल्या तर याचा आवाज येते, त्याला पाणीच येत नाही. हे आवाज देणारी हापसी आहे का पाणी देणारी हापसी आहे हेच समजत नाही. म्हणजे या गावातली हे आवाज देणारी हापसी आहे, पाणी देत नाही. म्हणजे आवाज फक्त मेळघाटचा आवाज दबला आणि हापसीचा आवाज वाढला, अशी एकंदरीत अवस्था आहे. पिण्याचं पाणी सुद्धा 75 वर्षापासून कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, इमानदारीनं जगणाऱ्या आदिवासी बांधवांना, मेळघाटवासियांना पाणी जरी नशिबात येत नसेल तर देवाभाऊ तुमचं नावच देवा आहे. त्याचा आशीर्वाद त्या देवाचा कधी भेटन, देव नावाचा आशीर्वाद या मेळघाटवासियांना भेटला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे, नाही तो फतवा निकालेंगे, असं करून जर आम्हाला लुटत असणार, हिंदू असणारा आदिवासी पाण्यासाठी तरसत असेल तर गेलं कुठं तुमचं हिंदुत्व? प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद सोडला की काय तुम्ही? या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातच आम्ही लढायला निघालो आहे. वाईट वाटू नका घेऊ. पाणी भेटत नाही हो लोकांना. पिण्याच्या पाण्याचा साधा अधिकार 75 वर्ष लुटून गेले, संपून गेले, पण शुद्ध पाणी मेळघाटांच्या नशिबी आलं नाही. हीच ते सगळी महिला मंडळी आहे. दिवसभर काम करायचं, मेहनत करायची प्रचंड, आणि पाण्यासाठी पण मेहनत करायची, पोट भरासाठी पण मेहनत, आणि एक ग्लास पाण्यासाठी पण तेवढीच मेहनत. कसा जगणार आहे, कसं त्याचं आयुष्य सुंदर होणार आहे? आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का ह्या संघर्ष यात्रेचं हेच लक्ष आहे का हे सगळे संकट, हा सगळा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही करू. आमच्या लाडक्या बहिणीला 1500 देता, पण पाणी देऊ शकलं नाही सरकार. 1500 दिले मतदानासाठी, पण आयुष्याला पाणी लागते हो, पाणी लागतं ना. तहान माणूस, तहानलेला मेळघाट साधं पाणी देऊ शकत नसेल तुम्ही. पाणी हा धर्म समजतो आम्ही. पान पुया लागतंय. एका इकडे स्विमिंग टँक मध्ये नाहणारे लोक आहे, बिस्लरी शिवाय पाणी कोणी पेत नाही, आणि दुसऱ्या इकडे ग्लास भर अशुद्ध पाणी सुद्धा नशीब येत नाही.